आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। सोमवारी रात्री 8:20 जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाला। हा दहशतवादी हल्ला होता, ज्यामध्ये 7 जण ठार झाले तर 19 जण जखमी झाले। ठार झालेल्यांमध्ये 6 महिला आहेत। महाराष्ट्रातली सुद्धा त्यामध्ये एक महिला आहे। प्रश्न हा हल्ल्याचा नाही आहे। प्रश्न हा आहे की भारत पाक सीमेवरती तणाव असताना आयबीचे इंटेलिजन्स म्हणजे गुप्तचर संस्थांचे इशारा असताना सुद्धा हा हल्ला झाला। तो रोखण्यात आपण अपयशी ठरलो। आपल्या सुरक्षा व्यवस्था ज्या आहेत आपल्या त्या उघड्या पडल्या आणि म्हणूनच सरकारच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। तसंच सीमापार जो दहशतवाद आहे तो आता इतका असुरक्षित आहे किंवा इतका फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे की सीमापार घुसखोरी करून दहशतवादी हवं तिथे हवं तेव्हा हल्ला करू शकतात। त्याचंच एक उदाहरण काल आपण अमरनाथच्या या हल्ल्यात बघितलेलं आहे। यावरच आहे आपला आजचा सवाल। आपला आजचा सवाल बघा, अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याला ढिसाळ सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। मुद्दा क्रमांक 1, जम्मू काश्मीरच्या सुरक्षेच्या धोरणात केंद्र सरकारची धडसोड वृत्ती दिसते का? मुद्दा क्रमांक 2, अमरनाथ हल्ल्याचं राजकारण होतंय का? मुद्दा क्रमांक 3, गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यानंतरही यात्रेकरूंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाला का? मुद्दा क्रमांक 4, रात्री बंदी असतानाही यात्रेकरूंची बस अमरनाथ मार्गावर का सोडली गेली? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, अमरनाथ हल्ल्यावरून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा योग्य आहे का? हे होते चर्चेचे मुद्दे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे तरुण तडफदार प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा आहेत। पहिल्यांदाच शेती विषय सोडून या वेगळ्या विषयावरती बोलणार आहेत। आपल्यासोबत द वीक या देशातल्या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट निरंजन टकले आहेत। तसंच आपल्यासोबत पुण्याहून श्रीरंजन आवटे आहे, जे अशा प्रश्नांचे अभ्यासक आहे। सध्या त्यांचं लेखन लोक खूप आवडीनं वाचतायत। ते श्रीरंजन आवटे आपल्यासोबत पुण्याहून आहेत। तसंच आपल्यासोबत फिरोज मिठीबोरवाला सुद्धा आहेत। फिरोज गेल्या 20-22 वर्षांपासून दहशतवादी हल्ले असतील, मध्यपूर्वेकडले देश असतील, भारत पाक संबंधांवर असतील, त्यांचं लिखाण गाजलेलं आहे। वेळोवेळी त्यांनी भाष्य केलेलं आहे। ते सुद्धा आज आपल्यासोबत आहे। मी चर्चेला सुरुवात करतो ती मुळात राजू वाघमारे यांच्यापासून। डॉक्टर राजू वाघमारे, प्रश्न असा आहे की आयबी इंटेलिजन्स म्हणजे गुप्तचर संस्थांनी इशारा दिला की अमरनाथ यात्रेत घातपात होऊ शकतो, दहशतवादी हल्ला होऊ शकतो। मग गुजरातमधली एक बस जिची नोंदणी ही अमरनाथ देवस्थानमध्ये नाही आहे, त्या बसला CRPFची सुरक्षा नाही आहे आणि ती बस रात्री 7 नंतर ज्या मार्गावरती एखादी बस नेण्यास बंदी आहे अशा वेळी अमरनाथ महामार्गावरती जाते आणि तिथं हा दहशतवादी हल्ला होतो। त्यामध्ये नाहक बळी जातात। याला जबाबदार कोण? जी आपण अगदी तपशीलवार सांगितलं की काय परिस्थिती होती आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ती बस गेली, यावरून हे अगदी सिद्ध होतं की याला जबाबदार हे सरकार आहे। BJPचं जे सरकार सुरक्षिततेच्या
त्यांनी ज्यावेळी सत्तेमध्ये आले त्यावेळी 7 एप्रिल 2014ला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 0 टॉलरन्स आहे टेररिझमला. आणि या सरकारची जर परिस्थिती आपण बघाल तर हा बसचा जो इन्सिडेंट झाला त्या पद्धतीने लक्षात येतं की या सरकारचं सुरक्षा व्यवस्थेवर, टेररिझमवर, जम्मू काश्मीरवर अजिबात लक्ष नाही आहे. कारण तुम्ही जर आकडेवारी बघितलीत तर हे सरकार आल्यानंतर 3 वर्षाच्या काळामध्ये ज्या 42% लोकांचं मरण टेररिस्ट हल्ल्यामध्ये वाढलेलं आहे. जे बाकीचे लोक आहेत की सिक्युरिटी पर्सनल जर आपण म्हणालो आशिषजी तर जवळजवळ 72% त्यांच्या म्हणजे त्यांच्या मृत्यूमध्ये वाढ झालेली आहे. जी UPAच्या काळात 111 होती ती आता या काळात 191 झालेली आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक बाबतीवर बघा. आज साधं उदाहरण घ्या की ज्यावेळी UPAच्या 10 काळाच्या वर्षामध्ये 10 वर्षाच्या पूर्णपणे कालखंडामध्ये मतदानाचं टक्केवारी जर तुम्ही घेत असाल तर ती 55 ते 60% होती, 65% होती. सरकारवर तिकडच्या लोकांचा विश्वास होता. आज मतदानाची टक्केवारी 5 ते 6 वर आलेली आहे. आणि हा पूर्ण जर तुम्ही संपूर्ण हा मी लेख याच्यासाठी सांगितले ही गोष्ट की सरकारबद्दल विश्वास राहिलेला नाही आणि सरकार या पूर्णपणे नागरिकांना देणाऱ्या सुरक्षिततेच्या कामामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. यांचं धोरण जे आहे टेररिझमबद्दल त्या धोरणात काय धोरण आखायचं याचीच यांना कल्पना नाही आहे. आणि एका अर्थाने कुठेतरी असं वाटतं की काश्मीरची जी परिस्थिती आहे ती अशीच चिघळवत ठेवायची, ती एकदम टोकाला घेऊन जायची आणि मग राष्ट्रपती राजवट किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यातून पूर्णपणे आपल्याला पाहिजे तसं करायचं. हा एक हेतू याच्या पाठीमागे दिसतो. किंवा दुसरा हेतू असाही बोलायला जागा आहे. कारण ज्यावेळी तुमची एकही बस सोडली जात नाही, साधी कार सोडली जात नाही, त्यावेळी अशा पद्धतीची बस तिकडून जाणं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचा हादसा होणं हे बोलायला वाईट वाटतंय पण सांगू शकत नाही की याच्या पाठीमागे कुठचं तरी राजकारण सत्ताधारी पक्ष करतोय का, निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून करतोय का, हा एक शंका घेण्यासारखा प्रश्न आहे. कारण सगळ्या आकडेवारी जर आपण बघाल तर जवान मरण्याचं प्रमाण, लोक मरण्याचं प्रमाण, सीज फायर उल्लंघनाचं प्रमाण, हे सगळं प्रमाण आणि इलेक्शनच्या वोटिंगचं प्रमाण या सगळ्या आकडेवारीवरून हे सिद्ध होतं. आणि ती आकडेवारी आपल्याकडे आहे. त्या आकडेवारीवरून आपण सांगू शकतो की या सरकारने पद्धतशीरपणे 3 वर्षामध्ये जम्मू काश्मीर आणि त्या बॉर्डरची कशी वाट लावून ठेवलेली आहे. आणि जर 2 दिवस आधी जर आर्मीला आणि इंटेलिजन्सकडून खबर येते की इकडे अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचा टेररिझमचा हल्ला होण्याची शक्यता आहे, आणि असं असताना ज्यावेळी सरकार या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतं आणि एक बस ती ह्या अंधारामध्ये अशा निर्जन स्थळी ज्यावेळी जाण्याचा प्रयत्न करते आणि ही घटना घडते, ही दुःखद घटना आहे. पण या दुःखद घटनेचं जर आपण पूर्ण ॲनालिसिस केलं तर कुठेतरी याच्यामध्ये शंका उत्पन्न होते की राजकारण सत्ताधारीत तर करत नाहीत ना अशा घटनेचं. ठीक आहे. अमरनाथ हल्ल्याचं राजकारण होतं असं तुम्ही म्हणताय आणि तुम्हीच तसा आरोप करताय. न कळत का होईना काँग्रेसनं हा आरोप केलेला आहे की सत्ताधाऱ्यांकडून हा जो हल्ला आहे त्याचं राजकारण होतं आहे. मी डॉक्टर अनिल बोंडे तुमच्याकडे येतो. प्रश्न असा आहे की अमरनाथचा जो दहशतवादी हल्ला आहे त्याचा सर्व भारतीय म्हणून आपण निषेधच करत आहोत. सीमापार जो दहशतवाद त्याची लागण जी झालेली आहे त्याचाही निषेध आहे. जी घुसखोरी दहशतवादी करतात आणि त्यानंतर हे हल्ले करतात त्याचाही निषेध आहे. पण प्रश्न असा आहे ना की अमरनाथ हल्ल्याचं राजकारण होतं आहे असं जेव्हा तुम्ही विरोधकांना म्हणतात तेव्हा तुम्ही का असं वेळोवेळी अलर्ट राहत नाहीत? तुमच्यातला ढिसाळपणा का पुढे येतोय? आणि मग याच्या लिंक्स तपासल्यावरती तिथं प्रत्येक ठिकाणी भाजपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करावे अशा त्या लिंक्स सापडतात म्हणून हे प्रश्न उपस्थित होतात. अनिल बोंडे. आशिष, खरं म्हणजे संपूर्ण भारतातला नागरिक या अमरनाथच्या यात्रेकरूवरच्या हल्ल्याने म्हणजे दुःखी झालेला आहे, विदित झालेला आहे. त्याचा निषेध सर्वांनी केलेला आहे.
आणि माझी विनंती आहे की यावेळेला हे कोणी याबद्दल राजकारण करू नये किंवा राजकारणाची बाबसुद्धा डोक्यामध्ये आणू नये. खरं जर पाहिलं तर हा काश्मीरचा प्रश्न आपल्याला माहीत आहे की 1947 सालापासून हा म्हणजे काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल होते आणि म्हणून एवढा काश्मीर तरी आपल्याला पाहायला मिळतो आहे. नाही तर काय गेला असतं. मग सरदार वल्लभभाई पटेल होते आणि त्यामुळं काश्मीर तरी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण त्यानंतरसुद्धा काश्मीरला प्रत्येक वेळेला म्हणजे वजीर आझम दुसरा राहील, काश्मीरमध्ये कायदे दुसरे राहतील असं नेहरूजींचं धोरण होतं. परंतु यावेळेला डॉक्टर अनिल बोंडे सध्या PDP आणि भाजपचं सरकार आहे जम्मू काश्मीरमध्ये, म्हणून हे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. भाजप सत्तेत राहून जर का लोकांना संरक्षण देऊ शकत नसेल, अमरनाथ यात्रेसारखी जी आज इतकी प्राचीन यात्रा देशातली मानली जाते तिथं सुरक्षा व्यवस्था पुरवू शकत नसेल तर प्रश्न भाजपला आणि मोदी सरकारला विचारले जातील. आशिष, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून काश्मीरचा प्रश्न प्रायोरिटीवर घेतला गेला आणि पहिल्यांदा लष्कराला स्वातंत्र्य दिलं गेलं की तुम्हाला स्वतःचा जीव पण वाचवण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला देशाचं रक्षण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु जेव्हा जेव्हा लष्कराने कडक कारवाई केली तेव्हा हे काँग्रेसचे लोक आता जो आरोप करतात आहे, मला हे सांगा की त्या दारला जो दगडफेक करणारा दार होता त्या दगडफेक करणाऱ्या दारचा सत्कार करणारे हे लोक आहे. तो मतदान करायला आला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या शूर सैनिकांनी तो आसामी जो सोल्जर होता ज्यांनी त्याला बांधलं, ज्यांनी मानवी ढाल केली त्याच्या विरोधात मानवाधिकारचा कायदा करायला केस टाकायला तयार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेस असो की NCP असो की कम्युनिस्ट असो की कोणतेही लोक असो, काश्मीरच्या बाबतीत संपूर्णतः देशाच्या बाजूनं उपस्थित राहणं, बाजूनं मत मांडणं अतिशय आवश्यक आहे. आणि यावेळेला दहशतवाद्याचा जेव्हा खात्मा होतो तेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये अशी कारवाई केल्या जाते आणि ही फ्रस्ट्रेशनमध्ये दहशतवाद्यांनी केलेली कारवाई आहे आणि त्यामध्ये नेमकी ती बस सापडली. आणि खरं जर पाहिलं तर 2.5 लाख यात्रेकरू रजिस्टर झालेले असताना 40,000 सैनिक त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, तरी सुद्धा 40,000 सैनिक सुरक्षेसाठी आहे. परंतु काही त्या यंत्रणेमधून त्या प्रत्येक नागरिकांचं सुद्धा हे कर्तव्य आहे, त्या बस ड्रायव्हरचंही कर्तव्य आहे की आपण रजिस्टर केलं पाहिजे, वारंवार त्याच्यात सूचना दिलेल्या आहे आणि त्यामधलं लूपहोल हेरून ही घटना घडते, ही खरोखर दुर्दैवी आहे. परंतु त्याचं राजकारण केलं जाऊ नये, उलट त्याची चौकशी होऊन कुठे लॅक्युनाज राहिले त्यावर पुन्हा उपाय त्याचं राजकारण करू नये असं म्हणता. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर पुन्हा आपण भेटणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याला ढिसाळ सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे का? 76% लोक म्हणतायत होय, ढिसाळ सुरक्षा यंत्रणाच अमरनाथवरील हल्ल्याला जबाबदार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जाणार आहे पुण्याला श्रीरंजन आवटे यांच्याकडे. श्रीरंजन आवटे, जो प्रश्न मी मगाशी विचारला की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, आता खूप झालंय, एकदाच तो बदला घ्या. पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे अतिरेकी तळ आहेत ते निस्तानाभूत करा, अशा पद्धतीची भाषा सध्या होते आहे आणि त्या भाषेला मग तसं प्रोत्साहन दिलं जातं आहे आणि खरंच सरकारनं तसं पाऊल उचलावं का अशी विचारणा केली जाते आहे. राजू वाघमारे, असं झालं पाहिजे विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला वाटतंय? एक गोष्ट अशी जी आपण लक्षात घेतली पाहिजे की जर पाकिस्तानकडून आपल्याला त्या पद्धतीचा त्रास दिला जातो तर एक आपला देश आणि देशाचं संरक्षण म्हणून पाकिस्तान बरोबर जशास तसं उत्तर द्यायला आपली काही हरकत नसावी.
पण हा जो उपाय आहे हा आंतरराष्ट्रीय राजकारणात हा शेवटचा उपाय गणला जातो. त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारच्या डिप्लोमसी असतात, संवादाची गरज असते. आज पाकिस्तान तर लांबचा देश राहिला, आज काश्मीरमध्ये जर आपण आपल्या स्वतःच्या देशामध्ये स्वतःच्या लोकांबरोबर स्वतःच्या देशातले जे नागरिक आहेत त्यांच्याबरोबर जर आपण संवाद साधायला कमी पडत असू तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि पाकिस्तानबरोबर संवाद कसा साधणार हा महत्त्वाचा प्रश्न इकडे उपस्थित होतो. आणि प्रश्न असा आहे की याच्यापूर्वीचे पाकिस्तानमधले राजकारणी भारताची भीती दाखवून स्वतःचं पद आणि स्वतःच्या पक्षाचं पद पाकिस्तानमध्ये मजबूत करत होते. आता भीती वाटायला लागली आहे या भारतातल्या मेजॉरिटी हिंदूंना की पाकिस्तानची भीती दाखवून, पाकिस्तानचा टेररिस्ट अटॅक दाखवून स्वतःच्या देशातलं आपलं पद खुंटी हलवून मजबूत करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करतंय का? कारण जर तुम्ही गेल्या 3 वर्षातल्या घटना बघितल्यात, जास्तीत जास्त स्थलांतर सीमेवरून झालंय तर मोदींच्या काळात. जास्तीत जास्त जवान मरण पावलेले आहेत ते जर तुम्ही बघितलं तर ते मोदींच्या काळात. जास्त टेररिस्ट अटॅक झालेले आहेत तर ते मोदींच्या काळात. जास्त अमरनाथ यात्रेवर अटॅक झाले आहेत तर ते बीजेपीच्या काळात. मग हिंदूंचं संरक्षण, हिंदूंसाठी आम्ही सर्व आणि हिंदू राष्ट्र म्हणणारा हा पक्ष खऱ्या अर्थाने जो खरा हिंदू आहे त्याचं संरक्षण करू शकतो का? की फक्त हिंदूंच्या नावावर पाकिस्तानचं नाव लावलं की आपल्या देशामध्ये आपली बाजू ही मजबूत करता येते, अशा घाणेरडं राजकारण करून काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवणं, टेररिझमचे जे अटॅक होतात ते तसेच चालू ठेवणं, सुरक्षिततेच्या प्रश्नाला वेशीवर टांगणं, संरक्षण मंत्री नसणं, राजनाथ सिंगांना अंतर्गत सुरक्षतेसाठी जो अधिकार दिला पाहिजे तो देऊ नये, अशा प्रकारची राजनीती करून जर ही आकडेवारी आणि परिस्थिती जर सांगत असेल की हे सरकार आणि मोदी हे अंतर्गत सुरक्षा आणि या संपूर्ण या देशाच्या कारभारासाठी अगदी पूर्णपणे ठरलेले नाहीत, चांगल्या पद्धतीने हा कारभार आखायला हे सिद्ध होत चालले. ठीक आहे श्रीरंजन आवटे, प्रश्न हाच आहे की ही वेळ आली आहे का पाकिस्तानला धडा शिकवण्याची? जी भाषा केली जाते आहे, जे प्रोत्साहन किंवा चिथावणी दिली जाते आहे की पाकिस्तानवरती पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये तरी सर्जिकल अटॅक करा किंवा अतिरेकांना धडा शिकवा वगैरे वगैरे, ही वेळ आहे का? आशिषजी, ही जी भाषा आहे ती भाषा भयानक आहे. म्हणजे आत्ता मी भाजप प्रवक्त्यांचं ऐकत होतो, ते असं म्हणाले की जीपला बांधलेला जो दार फारूक आहे त्याचा मी एन्काउंटर केलं नाही, त्याला शूट केलं नाही. करू शकलो असतो, उपकार केलेत, फार मोठे उपकार केलेत आमच्यावरती. जिनिव्हा कन्व्हेन्शनचा कुलभूषण जाधवसाठी वापर करायचा आणि ह्युमन राईटसाठी मात्र वापर करायचा नाही. भाजपची जी दांभिकता ती यातून दिसते आणि त्यांना जो आक्रमक हिंदू राष्ट्रवाद आणायचा आहे तो हिंदू राष्ट्रवाद आणण्यासाठी पाकिस्तान नावाचा एक मोठा शत्रू उभा करणं, तो ग्लोरिफाय करणं ही त्यांची गरज आहे. आणि त्यामुळे सतत पाकिस्तान विरोधी, पाकिस्तानला धडा शिकवायचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे विरोधामध्ये असताना नरेंद्र मोदी काय प्रकारची भाषा वापरत होते आणि आता त्यांची म्हणजे मला कळतच नाही नेमकं धोरण काय आहे. ते मध्येच म्हणतात की लव्ह लेटर दिलं नाही पाहिजे आणि युद्धाची भाषा करतात, दुसरीकडे ते जाऊन त्यांना भेटतात. नक्की त्यांच्या चाललंय काय हेच कळत नाही. आणि दुसरीकडे काही चाललं नाहीये हेच तर आहे. अनैसर्गिक युती आहे त्याचा सुद्धा काय सर, भारत पाक संबंधांमध्ये काहीच चाललेलं नाही हेही एक कारण आहे. हो, आणखीन ते तणाव आणखीन तणावग्रस्त ते संबंध बनताना दिसत आहेत. आणि 2019 जसं जवळ येईल तसं पाकिस्तान द्वेषावरती आपला हिंदू राष्ट्रवाद जो आहे तो आणखीन जोमानं पुढे नेणं ही त्यांची राजकीय गरज आहे. पण अशी जी मगाशी जो मुद्दा निरंजन टकलेंनी मांडला तो खूप महत्त्वाचा आहे की यूपीएच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीचा हल्ला झाला नाही, तो 2000ला झाला, वाजपेयींच्या कालखंडामध्ये झाला आणि आता पुन्हा होतो आहे. म्हणजे या पद्धतीचे हल्ले व्हावेत यासाठीची एक पूर्वपीठिका, यासाठीचे एक वातावरण संबंध भारतभर निर्माण केलं गेलंय, ज्याचा मगाशी नॉट इन माय नेमच्या नावानं निरंजन टकलेंनी उल्लेख केला. मागे म्हणजे जेव्हा ही घटना घडली काल 8:30 वाजता आणि
आणि 12 वाजता GVL नरसिंहराव नावाचे भाजपचे जे नेते आहेत त्यांनी असं ट्विट केलं की कुठेच आता नॉट इन माय नेमवाले ते का आता बोलत नाहीत. घटना घडून अवघे 3-3.5 तास झालेले आहेत आणि आज दिल्लीमध्ये आणि इतरत्र सुद्धा नॉट इन माय नेम या नावानंच प्रोटेस्ट केला गेला आहे. म्हणजे काय की एकीकडे भाजपच्या प्रवक्त्यांनी म्हणायचं राजकारण करू नका आणि दुसरीकडे त्यांनी स्वतःच राजकारण करायचं, कारण धार्मिक ध्रुवीकरण ही त्यांची गरज आहे. धार्मिक ध्रुवीकरणातून त्यांचं राजकीय भांडवल निर्मिती होते आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीचं उत्तर देता आलेलं नाहीये. परिस्थिती आणखीन चिघळते आहे आणि म्हणजे काँग्रेसच्या काळात ती ग्रेट होती असं माझं म्हणणं नाहीये, पण ही परिस्थिती अधिकाधिक चिघळवण्यामध्ये भाजपचा मोठा वाटा आहे. ठीक आहे. फिरोज मिठीबोरवाला, नॉट इन माय नेम ही जी एक टर्म घेऊन जी आंदोलनं होत आहेत त्यामध्ये मग मॉब लिंचिंग आहे किंवा अशा पद्धतीच्या सीमापार घुसखोरी करून दहशतवादी हल्ले आहेत, कोणतेही अटॅक जे सेक्युलर लोकांवरती होत असतील किंवा धार्मिक राजकारणातून होत असतील त्यासंबंधी नॉट इन माय नेमच्या अंतर्गत आंदोलनं किंवा निदर्शनं केली जातील. ही थीम जी आहे ही गरज का पडली आहे सेक्युलर किंवा सोशल फॅब्रिक आपलं पुन्हा उभं करण्याची, आणि शहरांमधले जे सेक्युलरवादी बुद्धिवंत असतील, वेगवेगळे कलावंत असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले बुद्धिजीवी असतील किंवा शिकला सवरलेला कोणी असेल या आंदोलनामध्ये येऊ शकतो. ही थीम किंवा अशी निदर्शनं करण्याची खरंच आज गरज वाटते, ती जास्त वाटते. नॉट इन माय नेम की जो थीम है वो बेसिकली धार्मिक कट्टरवादी ताकत, चाहे वो हिंदुत्ववादी हो, चाहे वो इस्लामी हो, चाहे वो ईसाइयों की हो, सिखों की हो, जो भी धार्मिक कट्टरवादी ताकत, हिंसा, आतंक, मॉब लिंचिंग, ये जो भी किस्म के जो हिंसात्मक ध्रुवीकरण जो देश में है, क्योंकि नॉट इन माय नेम भी होते होते 2 साल लग गए. अखला के बाद कुछ लोग सड़कों पे आए थे, मगर उसके बीच में और 25-30 मॉब लिंचिंग हुए. जब जुनैद का हादसा हुआ तब लोगों को लगा 15 साल के लड़के पे ये ईद के आजू बाजू ये हमला हुआ था, तब लोग सड़कों पर उतरे. इसके बीच में एक मुस्लिम एथिस्ट जो था तमिलनाडु का, उसको एक मुस्लिम मॉब ने मारा. वो एक जो हमारा जो अब्दुल दार जो पुलिस वाला था, सॉरी वो जो पंडित अब्दुल पंडित, अयूब पंडित, वो अयूब पंडित, उसका मॉब लिंचिंग हुआ है. दलितों का हुआ है, मुसलमानों को हुआ है. 95% मुसलमानों का मॉब लिंचिंग हुआ है, वो सबको आंकड़े पता है. क्योंकि आरएसएस की माइंडसेट की जो गौ 97 ये जो चल रहे हैं उनका प्राइमरी टारगेट तो मुस्लिम और दलित ही है. तो उसी डर के कारण, क्योंकि इतना घुटन हो रहा था देश में कि कोई बोल नहीं रहा था, तब आम और ये जितने नॉट इन माय नेम के धरने प्रदर्शन होने लगे उसमें 5-10% मुसलमान थे, बाकी के समाज के लोग, हिंदू समाज के लोग ज़्यादा थे. सेकुलर लोग ज़्यादा सड़कों पे उतरे, एक छोटे छोटे गांव में उतरे और उससे एक माहौल बनने लगा जहाँ मोदी को फाइनली रिएक्ट करना पड़ा, उसको बोलना पड़ा. गांधी और विनोबा का आरएसएस की शाखाओं में हेगड़े और दीनदयाल की भी बात करते तो अलग बात होती है, और गांधी की और हेगड़े विनोबा की बात होती है जहाँ नफरत जिनसे करते हैं. तो नॉट इन माय नेम के मूवमेंट ने आज एक बहुत बड़ा सवाल देश के सामने खड़ा कर दिया है, और उसमें कुछ उत्तर भी है कि ये जो नफरत की राजनीति है उसके खिलाफ हम लोग हैं, और जो इंसानियत की राजनीति है वो कीजिए. और हम लोग का ये बोलना है कि चाहे वो हिंदू पे जो आतंकवादी हमले हुए, बीजेपी के लोग हमारे साथ खड़े हो जाए, जब मॉब लिंचिंग हो जाए वो भी हमारे साथ आ जाए, तो मिलकर ये जो धार्मिक कट्टरवाद है उसका डटकर हम लोग मुकाबला करें. क्योंकि अगर बीजेपी एक सेंट्रिस्ट राइट विंग पार्टी जैसे एंगेला मर्केल की है, टोरीज की है, एक नॉर्मल राइट विंग पार्टी करके उभर कर आती है तो प्रॉब्लम नहीं है. मगर जिस प्रकार से ये फ्रिंज एलिमेंट ये फ्रिंज एलिमेंट नहीं है, ये एक बहुत बड़ा एलिमेंट है बीजेपी में, जहाँ पाकिस्तान में ब्लास्फेमी के नाम पे लोगों का गर्दन काटा जा रहा है, इसी किस्म के यहाँ गाय और ब्लास्फेमी के नाम पे लोगों के घरों में घुसकर उनको मारा जा रहा है. तो भारत का जो दिशा है, एक डेमोक्रेटिक सेकुलर कंट्री की दिशा, आज हम लोग एक हिंदुत्व या इस्लामिक राष्ट्र उस किस्म का जो एक माइंडसेट है साउथ एशिया में, उस दिशा में हम लोग जा रहे हैं, और उसी के खिलाफ आज लोग सड़क पे आ रहे हैं. बिलकुल. और ये घातक आहे. द्वेषाचं राजकारण हे धर्मनिरपेक्ष देशासाठी, भारतासाठी घातक आहे, असंच मिठीबोरवालांचं म्हणणं आहे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत पत्रकार निरंजन टकले आहेत. निरंजन, प्रश्न असा आहे, हल्ल्याचं राजकारण करू नये ठीक आहे, पण एक प्रश्न असा उपस्थित होतो की या हल्ल्यामागं राजकीय कट असल्याचा जर का संशय घ्यायचा झाला तर ते चुकीचं आहे का?
म्हणजे संवेदनशीलतेचा भाग म्हणून जर आपण याच्याकडे पाहिलं तर ते चुकीचं आहे. पण आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे त्यावरून असंच लक्षात येतं की ज्या ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला त्याच्या निमित्ताने एक मोठ्या प्रमाणावरती देशभर ध्रुवीकरण करायचं, पोलरायझेशन करायचं. आजही जे चाललेलं आहे बंगालमध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, ते याच आधारावरती धार्मिक तेढ निर्माण करायची, पोलरायझेशन करायचं आणि मग त्याचा निवडणुकांमध्ये फायदा घ्यायचा, हे होत आलेलं आहे. राजकारण करायचं का नाही याचा जर भाग असेल तर हा ट्रेंड कोणी सुरू केला? 26/11चा हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले होते आणि ताजच्या इथं जाऊन त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. 28 नोव्हेंबरला हल्ला चालू असताना ताजमध्ये नरिमन हाऊसला आणि ओबेरॉयमध्ये ही जाहिरात सर्व वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे दिली होती की अतिरेकी हवं त्यावेळेला हल्ला करत आहेत, दुबळं सरकार आणि इच्छा नसलेलं सरकार, फाईट टेरर, व्होट BJP. आता त्या दिवशी कुठली निवडणूक होती? त्या दिवशी कुठलीच निवडणूक नव्हती, किंवा त्या महिन्यात कुठली निवडणूक होती का? डिसेंबरमध्ये कुठली निवडणूक होती का? कोणती नव्हती. पण फाईट टेरर, व्होट BJP ही अशी जाहिरात दिलेली होती 28 नोव्हेंबरच्या महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये. मग याचं राजकारण कोण करत होतं? आणि मग ते आपलं जे काही सांगितलं होतं, एक सुरसरम्य कथा सांगितलेली होती की सर्जिकल स्ट्राईक आणि डिमॉनिटायझेशन नंतर अतिरेक्यांचं कंबरडं मोडलं. डिमॉनिटायझेशन नंतर 16 नोव्हेंबरला एक पोलीस मारला, 25 नोव्हेंबरला एक जवान बंदीपुरामध्ये मारला, 29 नोव्हेंबरला ही लिस्टच आहे. 13 आत्तापर्यंत हल्ले त्यानंतर लष्करी तळांवरती झाले. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. कालच्या हल्ल्यामध्ये यात्रेकरूंवरती हल्ला झालेला आहे. याचा इंटेलिजन्स इनपुट 1 महिन्यापूर्वी सरकारी यंत्रणांकडे उपलब्ध होता. दुर्दैवाची अशी बाब आहे की भारताला पूर्ण वेळ संरक्षण मंत्रीच नाही आहे आणि त्यामुळे ते आता डिफेन्स मिनिस्टर म्हणायचं का सेल्फ डिफेन्स मिनिस्टर म्हणायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग याचं राजकारण होणार. आत्तापर्यंत अमरनाथ यात्रेवरती जे हल्ले झाले ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. योगायोग म्हणता येत नाही. 2000 साली 21 जण मारले गेले, 2001 साली 6 मारले गेले, 2002ला 8 मारले गेले, 2017ला 7 मारले गेले. या सर्व वेळेला भाजपचंच सरकार होतं केंद्रात आणि मध्ये UPA आलं ना 10 वर्ष, त्यावेळेला एकही यात्रेवरती हल्ला झाला नाही. आता अमरनाथ यात्रेवरती हल्ला होतो, मानस सरोवराची यात्रा चीनतर्फे रोखली जाते आणि असं म्हटलं जातं की हिंदूंचं रक्षण करणारा पक्ष सत्तेवरती आहे. ठीक आहे. मी श्रीरंजन आवटे यांच्याकडे जातोय. श्रीरंजन, प्रश्न हाच आहे की हिंदूंचं रक्षण करणारा पक्ष सत्तेत आहे, मोदी सरकार केंद्रस्थानी म्हणजे केंद्रात आहे, अशा वेळी हा हल्ला होत आहे. पण या हल्ल्यावरून आता जे हल्ल्याचं राजकारण होतं आहे, किंबहुना याला आता पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे म्हणून सुद्धा मोहीम राबवली जाते आहे. अशी या पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा यावेळी करणं योग्य वाटतं का? किंवा या हल्ल्याचं तशा पद्धतीनं राजकारण करू पाहतात का लोक? नमस्कार आशिषजी. सर्वप्रथम हा जो हल्ला आहे या हल्ल्याचा मी निषेध करतो. हा हल्ला देशावरचा हल्ला आहे आणि याचा सर्वांनी निषेध करायला हवा. याच्याकडे पाहताना मला 3 मुद्दे प्रामुख्याने, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी मला 3 महत्त्वाचे मुद्द्याच्या संदर्भात उपस्थित करायचे आहेत. पहिला मुद्दा आहे सुरक्षेच्या संदर्भातला, दुसरा आहे पॉलिटिकल डिप्लोमसीच्या संदर्भातला आणि तिसरा आहे धार्मिक उन्माद आणि त्यातनं एक राष्ट्रवाद पुढे नेणं, हा तिसरा मुद्दा मला दिसतो. म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात आता राजू वाघमारे यांनी काही मुद्दे मांडले, त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट मी ऍड करतो सर, की ही जी नोंदणी नसलेली बस होती तिच्या पुढे पोलिसांची एक जीप होती, ती नक्की काय करत होती हा एक प्रश्न आहे. शिवाय सगळे सिक्युरिटी चेक पॉइंट्स तिनं कसे काय पार केले, हे 2 मुद्दे त्याच्या संदर्भात हिंदुस्तान टाइम्सनं जे 5 प्रश्न विचारलेत त्यापैकी हे 2 प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट अशी ज्याचा आता निरंजन टकलेंनी उल्लेख केला की हे एक पॉलिटिकल डिप्लोमसीचं सुद्धा अपयश आहे की कुठल्याही प्रकारचा संवाद हा विद्यमान सरकार, आपण जे म्हटलात की हिंदूंचं सरकार आहे, ते काश्मीरी लोकांसोबत संवादच करत नाहीये. त्यामुळे हे पॉलिटिकल डिप्लोमसीचं सुद्धा अपयश आहे. निश्चित काश्मीर जणू एखादा भूभाग आहे, तिथं माणसं आहेत हे विसरून जात आहेत.
हॅलो, हा बोला सलग बोला. इथले माणसं आहेत ती विसरून जातोय आपण आणि ते नाही मलाच माझा रिपीट आवाज होतो. हा फेडर वाढवलेला आहे PCR. हा बोला. पॉलिटिकल डिप्लोमसीचं हे अपयश आहे की कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. म्हणजे काश्मीरला आपण काश्मीरसोबत संवाद साधला पाहिजे याची आपण म्हणजे उलटपक्षी असं बिपिन रावत म्हणाले की यांच्या हातामध्ये जर बंदुका असत्या तर अजून मजा आली असती. म्हणजे इन द फॉलन शेड्स ऑफ चिनार नावाचा एक आता लघुपट आलेला होता आणि या लघुपटामध्ये इथल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी एक वेगळ्या प्रकारे कलात्मक पद्धतीने सर्जनशील पद्धतीने आपला विरोध प्रकट केलेला होता. केरळ फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. सरकारनं या लघुपटावर सुद्धा बंदी आणलेली आहे. म्हणजे जो सृजनात्मक कलात्मक पद्धतीने विरोध आहे त्याला पण विरोध करायचा, उलट म्हणायचं की हातामध्ये बंदुका असतील तर आणखीन छान झालं असतं. आणि ज्याचा मागाशी उल्लेख केला जीपला बांधलेल्या फारदारचा, त्यावेळेस राम माधव असं म्हणाले होते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ही यांची पॉलिटिकल डिप्लोमसी आहे, कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. आणि मगाशी निरंजन टकलेंनी जो मुद्दा मांडला त्याच्यापूर्वी ऍक्च्युली 1993लाही अशाच प्रकारचा हल्ला झालेला होता. आणि हा हल्ला जो झाला तो हरकत उल अन्सर या संघटनेनं केलेला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की अमरनाथ यात्रेवरती बंदी आणली पाहिजे. ही बंदी आणलेली असताना म्हणजे अशी मागणी त्यांनी जेव्हा केली तेव्हा त्याला संदर्भ 1992ची बाबरी मशीद जी पाडली होती त्याचा होता. त्यानंतरचे सगळे हल्ले आपण पाहतो आहोत हे सगळे भाजपच्या कालखंडामध्ये घडलेले आहेत. भाजपचे जे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यापैकी एक काश्मीर हा मुद्दा आहे. आणि असं असताना सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की भाजपचं काश्मीर प्रश्न हाताळण्यामध्ये सपशेल अपयश आलेलं आहे. ठीक आहे. मी एक ब्रेक घेतोय निरंजन. श्रीरंजन मी पुन्हा येणार आहे. मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याला ढिसाळ सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे का? 78% लोक म्हणतायत होय, ढिसाळ सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय फिरोज मिठीबोरवाला यांच्याकडं. तेही अभ्यासक आहेत भारत पाक संबंधांचे. फिरोज, ये जो अभी दहशतवादी हमला हुआ है अमरनाथ में, आप इसको भारत और पाकिस्तान के नज़रिए से कैसे देख रहे हैं? इनके जो रिलेशन में अभी तनाव है उसके वजह से ये हो रहा है, या पाक ऑक्युपाइड कश्मीर से जो दहशतवादी है वो सीमा पार आके घुसखोरी करके ये हल्ला कर रहे हैं? तो यहाँ पे आपको क्या लगता है, डायलॉग नहीं है इसलिए किसी भी तरह का इंटेलिजेंस जो है उसका भी इंटरसेप्ट करना हो या दहशतवादी का आना हो, ये सब में एक केओस हो गया है, एक गोंधळाची स्थिति निर्माण झाली आहे असं तुम्हाला वाटतं का? सभी वक्ताओं ने बात कही है कि इंटेलिजेंस तो था. मैंने सभी टीवी चैनल्स पे देखा था. ये एक हफ्ते पहली बात है कि अमरनाथ यात्रा पे एक आतंकवादी हमले की गुंजाइश है, ये इंटेलिजेंस ने कहा था. उस कॉन्टेक्स्ट में ये घटना ये पूरे भारत की सुरक्षा यंत्रणा के लिए एक बहुत बड़ा प्रश्न चिन्ह खड़ा हो जाता है, क्योंकि 40,000 की हमारी सिर्फ अमरनाथ यात्रा के लिए 40,000 की सेना CRPF पुलिस तैनात की जाती है. तो ये एक सवाल है जिस पे एक इन्वेस्टिगेशन की ज़रूरत है. दूसरी बात यह है कि, और ये मैं बात आज देख रहा हूँ सभी टीवी चैनल्स पे, कि दिल्ली से लेकर बम्बई से लेकर अलग अलग शहरों में नॉट इन माई नेम के धरने प्रदर्शन होने लगे हैं. जो हिंदू पिलग्रिम्स मारे गए अमरनाथ यात्रा जाने वाले, जो वलसाड के जो यात्री थे, आज ये अच्छी बात हुई है. और ये मैं खुलकर बोलना चाहता हूँ टीवी पे कि अभी तक जो सेकुलर लिबरल ताकतें हैं, हम लोग जब भी दलित और मुसलमानों पे हमले हुए तभी हम लोग उतरे, या ट्राइबल्स पे उतरे. जब यहाँ के कश्मीरी पंडित हो या हिंदुओं पे जो हमले हुए हैं, इसी किस्म के कट्टरवादी ताकतों से हम लोग नहीं उतरे हैं. ये उतरे तो बहुत कम उतरे हैं. लाल चौक तो आज मीरा रोड में, कल आज़ाद मैदान में, आज दिल्ली में, बहुत सारे शहरों में आज ये धरने मोर्चे, क्योंकि सही में दुख हो रहा है, चाहे वो किसी भी मज़हब के लोग हो, मगर सही में दुख हो रहा है कि आम यात्रियों पे ये हमले हो रहे हैं. ठीक है. और उसके साथ मैं ये बात जोड़ना चाहूँगा कि बीजेपी जो कश्मीर का हाल कर रही है वो पूरे भारत के लिए खतरा है. कश्मीर
या पर्पसली या उनका उस किस्म का अनुभव नहीं है ये पूरे इस सिचुएशन को हैंडल करने में, मगर कश्मीर मिस हैंडल हो रहा है। वी आर लूजिंग कश्मीर बिकॉज ऑफ द पॉलिसीज ऑफ डोवल एंड मोदी। वी आर लूजिंग कश्मीर बिकॉज ऑफ द मीडिया रन बाय पीपल लाइक अर्नब गोस्वामी, जहाँ ये पूरा एक माहौल बिगड़ता जा रहा है कश्मीर में, और उसी माहौल के तहत इस किस्म के आतंकवादी हमले बढ़ते जा रहे हैं। जो सुरक्षा और 56 इंच की छाती की बात हो रही है, उसे कई बंगाल, कभी लिंचिंग, मतलब जो मोदी तुरंत आतंकवाद के सवाल पे रिएक्ट करता है, मोदी को 2 साल लगते हैं मॉब लिंचिंग पे बोलने के लिए, और वो भी गांधी और विनोबा की बात करते हैं। तो एक प्रधानमंत्री और एक देश का नेता जिस प्रकार से हर एक सांप्रदायिक हमले को लेकर, चाहे वो मॉब टेरर हो या आतंकवादी इस किस्म का लश्कर तैयबा या हरकत अंसार या जो भी इस किस्म के जिहादी है, एक नेशनल लीडर की ज़रूरत होती है कि हर किस्म के हेट क्राइम, मॉब वायलेंस पे वो निकल कर आए। मगर जब आतंकवादी हमला होता है तभी मोदी आता है, जब दंगे होते हैं वो जो आतंक होता है उसमें मोदी 2-2 साल के बाद बोलता है। ठीक आहे अनिल बोंडे, हाच प्रश्न आहे। आपल्या देशाचं जे सेक्युलर फॅब्रिक आहे ते पुन्हा विणण्याची गरज आहे। ते इतकं विस्कटलं आहे सध्या गेल्या 3 वर्षामध्ये, आणि फक्त फिरोज मिठीपोरवाला किंवा श्रीरंजन आवटे किंवा निरंजन टकले किंवा आशिष जाधव म्हणतात म्हणून नाही, असं आता हिंदू समाजातल्याही बहुसंख्य लोकांना वाटायला लागलेलं आहे। भारताचा DNA हा सेक्युलर आहे आणि तो DNA शाबूत राहिला तर सगळ्या गोष्टी शाबूत राहतात। पण जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे, ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरची परिस्थिती हाताळली जाते आहे, त्यातून हे सगळं होतं आहे। आणि आता जसं पंतप्रधानांचा मुद्दा निघाला की तुम्ही इतर वेळी बोलता, अशा विषयांमध्ये तुम्ही ती संवेदनशीलता का दाखवू शकत नाही? आशिष, या बुद्धिवंतांनी आणि सेक्युलरवाद्यांनी या हल्ल्याचा निषेध केला हे चांगलं लक्षण आहे, परंतु मला या बुद्धिवंतांना आणि सेक्युलरवाद्यांना विचारावंसं वाटतं की अयूब पंडितला जेव्हा ठेचून मारलं त्यावेळेला हे कुठे गेले होते? ज्या वेळेला JNUमध्ये भारत के तुकडे तेरे तुकडे हो गए इंशाअल्लाह इंशाअल्लाह म्हटलं त्यावेळेला हे कुठे गेले होते? अफजल तेरे कातिल जिंदा है इसलिए अफजल तेरे कातिल जिंदा है इसलिए हम शर्मिंदा है, हे जेव्हा बोलल्या गेलं तेव्हा हे सेक्युलरिस्ट कुठे गेले होते? म्हणजे सेक्युलरिस्ट असणं म्हणजे भारताविषयी त्यांना काही प्रेम असू नये का? मग सामान्य सेक्युलरिस्ट असणं म्हणजे भारताविषयी प्रेम नाही आमचं न? अरे जेव्हा भारताच्या विरुद्ध जेव्हा घोषणा दिल्या जातात तेव्हा हे सेक्युलरिस्ट आणि हे बुद्धिवादी लोक जातात कुठे? आज मला म्हणजे त्यातल्या त्यात बरं वाटतंय की समजा हे आझाद मैदानावर जर मेणबत्त्या घेऊन गेले असतील तर ती समाधानाची गोष्ट आहे, पण अयूब पंडित जेव्हा ठेचल्या जातो तेव्हा यांना का भावना होत नाही? आणि मग दारला जर एखाद्या जीपला बांधलं तर दारला 10 लाख रुपये द्यायसाठी ते जातात का? तर दारची मानवी ढाल केली गेली, मानवी ढाल आणि ती सुद्धा सुरक्षा यंत्रणेने केली म्हणून आक्षेप घेतला चाललाय, आणि चौकशी आधी त्या लष्करी अधिकाऱ्यांना गौरवान्वित केलं जातं म्हणून आक्षेप घेतला। सुरक्षा यंत्रणेला देशाचं रक्षण करण्यासोबतच आपल्या जवानांचा जीव वाचवण्याचा हक्क आहे, म्हणून त्यांनी मानवी ढाल करावी। मानवी ढाल केल्याने जर वाचत असेल आणि त्यांनी जर हिंसा थांबत असेल, त्यांनी गोळीनी मारलं नाही दारला, त्याला मानवी ढाल केली, त्याला गोळीनी मारलं नाही, त्यालाही एन्काउंटर करता आलं असतं। ठीक आहे, निरंजन टकलेला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, सेक्युलर निरंजन टकले उत्तर द्या। पहिली गोष्ट, जर का गुलाम मोहम्मद दारला जीपला बांधण्याचं आणि तो एक उपाय आहे असं समजत असतील तर याच नरेंद्र मोदींनी 2002ला गुजरातमध्ये दंगली होत असताना, हजारो मुसलमानांचा तिथं हत्याकांड होत असताना असंच एखाद्या हिंदू बजरंग दलाच्या, विश्व हिंदू परिषदेच्या माणसाला जीपला बांधून का नाही फिरवलं गुजरातमध्ये? तर हे त्यावेळेला झालं नाही, हे काश्मीरमध्ये झालं तर मात्र त्याचं समर्थन करायचं। दुसरी गोष्ट, या ज्या पोलीस अधिकाऱ्याला लिंचिंग करून मारलं गेलं त्याही वेळेला त्याचा निषेध सगळ्यांनी केलेला होता। फक्त ही जी घटना आहे, अमरनाथ यात्रेची घटना जी आहे, ही फार मोठी भयंकर घटना आहे, जिथं 40,000 सुरक्षा यंत्रणेला भेदून आणि IB इंटेलिजन्स असताना 40,000च्या सुरक्षा यंत्रणेला भेदून हा हल्ला झाल्यामुळे त्याचं गांभीर्य आणि त्याची इंटेन्सिटी जास्त जाणवते, आणि म्हणून त्याच्याबद्दलचा केलेला निषेध आज अगदी श्रीनगरमधल्या लाल चौकामध्ये सुद्धा मॉडरेट पासून रॅडिकल पर्यंत हे सर्व त्या ठिकाणी या अमरनाथ यात्रेच्या हत्याकांडाच्या विरोधामध्ये निषेध म्हणून तिथं बसलेले आहेत। आज भारतभर नॉट इन माय नेमचे सर्व ग्रुप्स याबद्दल हे बसलेले आहेत।
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की TV चॅनल्सवरती भारतीय जनता पक्षातर्फे किंवा काही अँकर्सच ज्यावेळेला असं विचारतात की त्यावेळेला हे कुठे होते, त्यावेळेला ते कुठे होते. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की लिंचिंगच्या ज्या घटना घडतायत, गोरक्षेच्या नावाखाली जी माणसं मारली जात आहेत, ती माणसं या समाजाचा एक भाग आहेत. हो, आणि अतिरेकी दुय्यम नागरिक नाहीयेत, अतिरेकी या भारताच्या समान नागरिक आहेत, अतिरेकी भारताच्या समाजाचा हिस्सा नाहीत. हा, ही पहिली याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे. जे या समाजाचा हिस्सा आहेत ते या प्रत्यक्ष राजकीय सत्तेमध्ये असलेल्या पक्षांचे फ्रिंज एलिमेंट म्हणून त्यांना दाखवलं जातं, पण त्या त्यांच्याच अमरेलामधल्या सगळ्या संघटना आहेत आणि त्याच्यावरती काही कारवाई होत नाही. अखलाकच्या मृत्यूच्या वेळेला सर्वात गंभीर गोष्ट ही झाली की अखलाकची हत्या झाल्यानंतर जे आरोपी पकडले होते त्या पकडलेल्या आरोपीचा आजारपणामुळे तुरुंगात मृत्यू झाला, तर तिरंग्यामध्ये त्याची डेड बॉडी लपेटून अंत्यसंस्कारासाठी आणली आणि केंद्रीय मंत्री त्याच्या अंत्यसंस्काराला हजर राहिला. याचाच अर्थ राजकीय सत्तेचा, सत्ताधारी पक्षाचा, सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांचा या सर्व लिंचिंगला पूर्ण पाठिंबा आणि समर्थन आहे. याच्याबद्दल एक शब्द नरेंद्र मोदींकडून येत नाही, गृहमंत्र्यांकडून येत नाही, संरक्षण मंत्री तर आहे का नाहीये हे जगालाच माहिती आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पाकिस्तानचा बदला घ्या किंवा पाकिस्तानला धडा शिकवा ही जी भाषा केली जाते आहे, तिला जे प्रोत्साहन दिलं जात आहे ते योग्य आहे का, त्यावर चर्चा करणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत. अनिल बोंडे, प्रश्न अमरनाथ यात्रेचा नाही आहे. जिथं हा दहशतवादी हल्ला झाला त्या राज्यामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये भाजपसुद्धा सत्तेत सहभागी आहे. भारत पाक सीमेवरती गेल्या 6-7 महिन्यांपासून सतत तणाव आहे. चीननी कालच सांगितलं वेळप्रसंगी आम्ही काश्मीरमध्ये सैन्य घुसवू, त्यानंतर हा हल्ला झालेला आहे, म्हणून काळजीपोटी इतकं बोलावं लागतंय. काहीतरी चुकतंय जम्मू काश्मीरच्या बाबतीत आणि त्याचे परिणाम, त्याचे पडसाद हे असे उमटतात. आशिष, एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे विचारलं की पाकिस्तानसोबत काय करायला पाहिजे, मला हे सांगा की या कंडिशनमध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे की चर्चा केली पाहिजे, द्विपक्षीय चर्चा केली पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे, पाकिस्तानला कडेवर घेऊन नाचायला पाहिजे. चर्चेचा प्रश्न आहे. आजही काश्मीरमधले बहुसंख्य लोक, त्यांची रोजीरोटी नाही आहे, ते कंटाळलेले आहे, परंतु पाकिस्तानमधून होणाऱ्या इन्सर्जन्समुळे आणि तिथल्या लोकांच्या भडकवण्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडतात आहे. आणि म्हणून आज संपूर्ण भारतामध्ये कुठे दहशतवाद होत नाही आहे, फक्त तो काश्मीरमध्ये लोकलाइज झाला आणि तो दहशतवाद एक 100-200 टेररिस्टच्या माध्यमातून जर तो होत असेल तर तो संपूर्णतः समूळपणे नष्ट करता येतो आणि त्याचा प्रयत्न संपूर्णतः मोदी सरकार नष्ट करण्यासाठी पण प्रयत्न कमी पडतात. नाही, संपूर्णतः जास्त हल्ले आहेत आपल्याकडे आणि म्हणूनच त्या आपण जर सर्जिकल स्ट्राईक केला ना त्यानंतर आपल्या किती जवानांची हत्या झाली. जेव्हा ते संपण्याचं येतं त्या फ्रस्ट्रेशन मधून हल्ले होतात आहे. आणि मला सांगा, संपूर्ण भारतामध्ये कुठे दहशतवादी कारवाई सुरू आहे? आणि म्हणून पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नुसतं पाकिस्तान सोबतच भांडून उपयोग नाही, तर या देशामध्ये काही देशविरोधी तत्व जे आहे त्या देशविरोधी तत्वांनाही समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, त्यांनाही समजावून सांगणं गरजेचं आहे. मी पुन्हा घेणार आहे एक ब्रेक आणि ब्रेकवर आल्यानंतर शेवटी मी राजू वाघमारे आणि निरंजन टकले यांना बोलतं करणार आहे. पण आता घेणार ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. राजू वाघमारे, जसं आता हे म्हणाले की पाकिस्तान याला जबाबदार आहे, पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. आता नाही शिकवणार तर कधी शिकवणार? धडा शिकून सगळे मार्ग सापडतील, सगळे प्रश्न सुटतील? धडा शिकवून म्हणजे यांची भाषा काय तेच कळत नाही. धडा म्हणजे काय करणार? पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकला तरी अर्धा भारत त्याच्यामध्ये बेचिराख होणार, पाकिस्तानने आपल्यावर बॉम्ब टाकला तरी अर्धा पाकिस्तान जाणार. त्याच्यामुळे धडा म्हणजे काय प्रश्न आहे, संवाद करून याच्यातून मार्ग काढायचा. आज ज्यावेळी काश्मीरमधली एखादी शाळेत जाणारी मुलगी
रस्त्यावर कॉलेजमधली जाणारी 18 वर्षाची मुलगी रस्त्यावर येऊन दगड मारते आणि त्याच्या समोर आर्मीचे जवान असतात आणि ते लोक दगड मारतात, लहान मुलं याच्या पाठीमागे रस्त्यावर उतरतात, त्यावेळी एक गोष्ट कुठेतरी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आपलं कुठेतरी चुकतंय, आपण काय करायला पाहिजे, याच्यातून मार्ग काढायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. जर तुमचं राजकारण धर्माच्या याला गिनीपिग बनवून याच्या नावावर देशातलं ध्रुवीकरण करणार असाल तर ते देशाच्या दृष्टीने आणि पूर्णपणे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. आणि याच्यात मला फक्त एकच सांगावं असं वाटतं की दुर्दैवाने कुठेतरी आता असं वाटायला लागलंय की आजपर्यंत या भारताच्या सैन्याला आपण राजकारणापासून वेगळं ठेवलं होतं. कुठेतरी भारताच्या सैन्याचं सुद्धा धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न बीजेपीच्या माध्यमातून होताना दिसतोय आणि ती खूप या देशाच्या लोकशाहीला आणि या घटनेला पूर्णपणे घातक गोष्ट आहे. याकडे लक्ष देणं ठीक आहे. निरंजन टकले, लास्ट कॉमेंट सांगा. माझं याबद्दल एवढंच म्हणणं आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा वगैरे आपण जेव्हा करतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपण धडा घेतलाय का याच्यातून? जे काही घडतं आहे त्याच्यातून भारत सरकारने स्वतः धडा घेतला आहे का? म्हणजे 2014च्या निवडणुकांमध्ये ज्या काश्मीरमध्ये 76 आणि 78% मतदान झालेलं होतं त्याच काश्मीरमध्ये 3 वर्षामध्ये श्रीनगरमधल्या पोटनिवडणुकीत 7% मतदान होतं. 69% ज्यांनी लोकशाहीवरती विश्वास दाखवला होता ते आज या राजकीय यंत्रणेच्या व्यवस्थेवरती आणि लोकशाहीवरती विश्वास दाखवायला नकार देतात. त्या प्रवाहातून बाद झाले याचा अर्थ. याचं असं काय घडलं की या 3 वर्षामध्ये इतकं मोठं एलिनेशन या काश्मीरमध्ये क्रिएट झालं? कुठल्याही गोष्टीमध्ये कोणाशीही संवाद साधायचा नाही आणि दंडेलशाहीनी असं आहे, आर्मीच्या विरोधात युद्ध करू शकते, आर्मी ही समाजाच्या विरोधात युद्ध नाही करू शकत. जगाचा हा इतिहास आहे. कुठल्याही जगाची आर्मी तिथल्या सोसायटीच्या विरोधामध्ये युद्ध करू शकलेली नाही. ती त्याच्यापेक्षा जास्त तुल्यबळ आर्मीशी सुद्धा युद्ध करू शकते. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की संवाद हे एकमेव माध्यम आहे ज्याच्या मार्फत या प्रश्नाला सोडवणे करता येऊ शकते. पण केवळ रिटॉरिक्स आणि जसं मगाशी श्रीरंजन म्हटले की 2019च्या आधी एक हायपर नॅशनलिझम क्रिएट करायचा, कारण की डेव्हलपमेंटच्या अजेंडावरती जेवढे क्रायटेरिया आहेत त्या सर्व ठिकाणी धादांत अपयश आलेलं आहे. आणि मग त्यावरचं लक्ष संपूर्ण डायव्हर्ट करायचं असेल तर एक हायपर नॅशनलिझम क्रिएट करायचा. आणि त्यासाठी पाकिस्तान हा एक क्रिएट केलेला शत्रू हा याचा सातत्याने वापर केला जातो. तो वापर आत्ताही होतोय आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याआधी आपण धडा शिकणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याऐवजी आपण धडा शिकणं आणि भावनिक होऊन प्रखर राष्ट्रवाद जागा करून त्याचं वेगळं राजकारण करून पोळी शेकणं हे थांबलं पाहिजे. कारण ही वेळ नक्कीच निषेध आहे. ज्या पद्धतीनं हा भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्याविषयी संताप व्यक्त होतोय, निषेध व्यक्त केला जातोय. पण तरीसुद्धा अशी परिस्थिती काय येते? इंटेलिजन्स इनपुट्स असतानासुद्धा, इशारा दिला असतानासुद्धा जर का एक गुजरातमधली बस तिचं रजिस्ट्रेशन नाही, ती तिथं अमरनाथ देवस्थानला नोंदणी नाही, तिला सुरक्षा व्यवस्था CRPFची दिली गेली नाही, रात्री जेव्हा बंदी असते तेव्हा ती बस अमरनाथ महामार्गावरती जाते आणि तिथं दहशतवादी हल्ला करतात, याला काय म्हणायचं? याला सरकारचं हा ढिसाळपणा किंवा ढिसाळ सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे, हेच त्यातून पुढे येत आहे. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं सध्या जे काही चाललेलं आहे त्याचा सारासार विचार केंद्र सरकारने, मोदी सरकारने केला पाहिजे. शेवटी जम्मू काश्मीरमध्ये जी सत्ता आहे त्यात भाजपसुद्धा वाटेकरू आहे. त्यामुळे प्रश्न भाजपलाही विचारले जातील की अशा पद्धतीची परिस्थिती आता नेमकी का ओढवली आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याला ढिसाळ सुरक्षा यंत्रणाच जबाबदार आहे का? 80% लोक म्हणतायत होय, या हल्ल्याला ढिसाळ सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र.